नागपुर के सदर थाना क्षेत्र में एक युवक पर जानलेवा हमला करने का मामला सामने आया है। अफेयर के शक से 3 युवकों ने मिलकर युवक पर लाठी और धारदार हथियार से हमला कर दिया। घटना 7 मार्च की सुबह सदर बॉम्बे कार लिंक के सामने हुई। घायल युवक की पहचान मोनिश रजा शेख के रूप में हुई है, जो रायसोनी कॉलेज के फिजियोथेरेपिस्ट छात्र है। आरोपी अयान खान, मुबश्शिर और फरहान को शक था कि मोनिस का अपनी परिचित लड़की से अफेयर है। इसी शक से आरोपी ने पहले डंडे से सिर पर हमला किया और फिर चाकू से गले पर वार करने की कोशिश की। हमले में मोनिस के गाल और गर्दन पर गंभीर चोटें आई। घायल को इलाज के लिए ग्लोबल अस्पताल में भर्ती कराया गया है। फिलहाल सदर पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। पोलीस ठाणे सदर नागपूर शहर येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादी आहे मोनिश रजा शेख, युनिस शेख, वय 21 वर्ष। हा रायसोनी कॉलेजला फिजिओथेरपीचं शिक्षण घेत आहे। त्यामध्ये त्याची मैत्रीण त्याच्यासोबत आहे। मैत्रीणचा जो बॉयफ्रेंड आहे तो यातील आरोपी आहे। आरोपीचं नाव आहे अयान खान। अयान खान याला शक वाटला की त्याच्या दोघांचं अफेअर आहे। या कारणावरून त्यानं फिर्यादीला फोन करून मेश्राम पुतला चौक येथे बोलवलं। तिथून त्याचे मित्र साथीदार पण त्याच्या सोबत होते। त्यानंतर त्याला बाजूला घेतलं। बॉम्बे कार लिंक या समोर एका गाडीच्या आडोशाला घेऊन गेला। त्याचा मोबाईल चेक केला। मोबाईल चेक करताना त्याला दोघांची चॅटिंग ही डिलीट केल्याचे आढळले। त्यावरून त्याला राग आला। त्या कारणावरून त्यानं त्याच्या गाडीला लागलेला लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर मारलं। तसेच त्याच्या जवळील चाकू घेऊन त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर व गालावर मारून जखमी केले। यातील जखमी हा सिटी हॉस्पिटल सक्करदरा, ग्लोबल सिटी हॉस्पिटल सक्करदरा येथे भरती आहे। आरोपीचा शोध सुरू आहे व तपास सुरू आहे। सध्या एफआयआर नुसार यामध्ये 3 आरोपी आहे व यामध्ये आरोपी वाढू शकतात, त्याबद्दल तपास सुरू आहे।